नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत कब्बशी या सिनेमाची संपूर्ण टीम आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पूजा, सुरुवात थँक्यू तुझ्यापासून कपिल. करतो. येस. सध्या आपण रोजच भेटतोय. ऍक्च्युली रोज भेटतोय आम्ही. तर कसं वाटतंय तुला? तूच सुरू कर. तूच सांग. तर पहिला प्रश्न तर हाच आहे की कब्बशी म्हणजे हम्म. जसं कपाला बशीची गरज असते तशी बशीला कपाची गरज असते. Absolutely. आणि सासू सुनांचं पण तसंच आहे. हम्म. सासू असेल तर सून, सून असेल तर सासू आहे. हम्म. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, असं आपण म्हणूया. हम्म. तर खूप गोड टीझर झालाय सिनेमाचा आणि सोबत निर्मिती ताई आहे. Correct. तर काय नेमकं आहे कब्बशी? तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, हेच बदलायचंय नव्या पिढीला. म्हणून ही अशी अट आहे की माझं लग्न ठरलंय तर नवऱ्यासोबत पटणार कधी नाही पटणार ते सगळे असतातच लग्नामध्ये, पण मला ऍक्च्युली पटलं पाहिजे त्याच्या फॅमिली सोबत, सासू सोबत, कारण की जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवायचंय. आणि हे आत्ता कुठे सुरू झालंय असं मला वाटतं. ही काळातला हा बदल आहे, कारण मुलींच्या अपेक्षा बदलल्यात, मुलांच्याही अपेक्षा बदलल्यात मुलीकडून. त्यांना फक्त चूल आणि मूल सांभाळणारी अशी साथीदार नकोय, तर खांद्याला खांद्या लावून त्याच्यासोबत चालणारी साथीदार हवी आहे. सो येस, कब्बशी इज ऑल अबाउट दॅट. कब्बशी ही एका कुटुंबाची गोष्ट आहे, एका आईची गोष्ट आहे तिच्या मुलासाठी, एका सासूचीही गोष्ट आहे, आणि ज्यांचं नुकतंच लग्न ठरतंय अशा एका जोडप्याचीही गोष्ट आहे. निर्मिती ताई, अगं अगं सुनबाईमध्ये तुम्ही एक खाष्ट सासू साकारली होती. बरं, आता ह्या सिनेमात पण एक सासूच आहे, पण जरा वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे सुनेनेच तिच्या समोर एक अट ठेवली आहे. तर काय नेमकी ती अट आहे? म्हणजे बघ, फक्त सासूच खाष्ट नसते, सून सुद्धा असू असते, शकते. हो. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. तसं आहे, ही वेगळी सासू आहे. सासू आहे, झालीये का नाही ते माहिती नाही अजून. ते तुम्ही सिनेमा बघितल्यावर ठरवा. पण माझ्या मते म्हणजे मी सतत तेच सांगते की ही एका आईची गोष्ट आहे जी आपल्या मुलासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मुलाचं भलं व्हावं, मुलाचं चांगलं व्हावं, प्रत्येक आईची एवढीच इच्छा असते. आणि त्यासाठी ती प्रसंगी कोणत्याही थराला जाऊ शकते, अशी ही आई आहे. कारण थोडासा मॅडनेस आहे या स्टोरीमध्ये, त्यामुळे ती तशी आहे. आणि सासू सुनेबद्दल म्हणशील तर अशी अतरंगी अड घालणारी सून असेल तर तिच्याबरोबर तिच्याबरोबर सासू कशी वागेल हे बघायला पण तुम्हाला थिएटरमध्ये यावं लागेल. ते सांगता नाही येणार ती काय वागणार आहे, हो. कारण जितकी अतरंगी सून आहे त्याच्या दुप्पट अतरंगी सासू आहे सासू ना. असणार. त्यामुळे मजा येणार बघा. मजा येणारच आहे, ती तर येणारच आहे. वैभव, अनेक मालिकांचं दिग्दर्शन तुम्ही केलंय. त्याच्यानंतर पुष्पक विमान ही सुंदर कलाकृती आम्हाला बघायला मिळाली. आणि आता कब्बशी म्हणजे पुष्पक विमानची स्टोरी लाईन खूप वेगळी होती. कब्बशी सासू सुनांवरती आतापर्यंत अनेक सिनेमे आलेत, पण तुम्ही जो आणलाय तो आधुनिक तडका त्याला लावला आहे. तर कशी ही सगळं जुळून आलं? नाही, मी तेच म्हणतो की परत ही सासू सुनेचीच गोष्ट आहे का, तर तसं नाहीये. ही गोष्ट एक आईची राहते. त्याच्यातला मधला एक पडाव आहे जो सासूचा आहे, एक स्टेशन आहे. तर आपण असं म्हणूया की आता ही गोष्ट सांगायची असेल तर ही आईची सासू आणि सासू ते पुन्हा आई होण्याचा हा प्रवास आहे. तर ह्या जर तुम्हाला सुवर्ण मध्य गाठायचा असेल तर तो कसा करता येईल याची ही गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं उत्तम सिंग, ज्यांच्या आपण सगळेच खूप फॅन आहोत. म्हणजे पिंजर असेल, गदर असेल, दिल तो पागल, फटकनी नावं डोळ्यासमोर आपल्या येतात. तर मराठीत पहिल्यांदाच त्यांना तुम्ही आणता आहात. हो ते खूप मोठं चॅलेंज होतं. आणि उत्तम सिंग म्हटलं म्हणजे बाप माणूस संगीताच्या हो, हो, बाबतीत. हो. तर त्यांना कसं तयार केलं? मी सांगू का, ती माणसं मोठी काय आहेत त्याचं रिझनच ते आहे की मी खरं तर काहीच नाही, मी फक्त त्यांचा फोन नंबर मिळवला आणि मी त्यांना कॉल केलं. सांगितलं की सर, मी असा असा एक सिनेमा करतोय, तर मला तुम्हाला गोष्ट ऐकवायची, तुम्ही गाणी करत अशी माझी इच्छा. मी तर त्यांना म्हटलं, तर मला तुम्ही एक गाणं केलं तरी खूप आहे, पण त्याआधी म्हटलं तुमचा गोष्टीवरचा मला अभिप्राय द्या. तर आपल्याला वाटतं तसं काही नाही. मी गेलो, त्यांना गोष्ट ऐकवली, त्यांना गोष्ट आवडली. त्याच्यानंतर ते म्हणाले की मी पूर्ण सिनेमा करेन. तर मला म्हटलं ते 5 गाणी करतील. ते मला म्हणाले नाही नाही, म्हणजे आमची जुनी माणसं आहोत, आम्ही जेव्हा पूर्ण सिनेमा म्हणतो तेव्हा पूर्ण सिनेमातली गाणी आणि त्याचा बॅकग्राऊंड स्कोर हे सगळं आम्हीच करतो, तरच आम्ही त्याचं नाव म्युझिक डायरेक्टर म्हणून लावतो. ते बोलले कारण ते गाणं आणि बॅकग्राऊंड हे आमच्या लेखी वेगळं नसतं, तो पूर्ण एक मिळून एक सिनेमा असतो. सो माझ्यासाठी नंतर ते सगळं स्वप्नवतच झालं
की ज्या माणसाने फक्त आपला अभिप्राय द्यावा अशी माझी अपेक्षा होती, त्यांनी अख्ख्या सिनेमाचं म्युझिक आणि बॅकग्राऊंड असं दोन्ही केलं. आणि कन्व्हिन्स करायचं म्हटलं तर तसं कन्व्हिन्स करायला लागलं नाही, कारण मला असं वाटतं की कुठलाही कलाकार म्हणजे म्युझिक डिरेक्टर संगीतातला एक मोठाच कलाकार असतो. सो म्युझिक डिरेक्टर असो, कलाकार असोत, हे सगळे जिकडे जे मोठे कलाकार बसलेत, सगळे शेवटी एका चांगल्या गोष्टीचे भुकेले असतात. त्यांना एक गोष्ट, चांगली स्टोरी हवी असते. तर ती स्टोरी त्यांना त्याच्यात दिसली, त्याच्यामुळे त्यांना ही वॉज एक्साइटेड. ते तयार झाले की ती मी अगदीच करायला तयार आहे. बाकी मग तुमची असतात ती तुमची आर्थिक गणित असतात. हो. त्याच्यासाठी तुमचा निर्माता जसा आमचा सक्षम आहे निर्माता कल्पक, तसं त्याच्यातनं झालं. पण मला एवढंच होतं की मला त्याच्यातली गोष्ट आणि त्या गोष्टीचा मागचा माझा आशय जो आहे तो त्यांना कन्व्हिन्स करून द्यायचा होता आणि तो त्यांना आवडेल हे बघायचं होतं. पण ते त्याला असंच आवडलं. मला काही वेगळे श्रम घ्यावे लागले नाहीत. माणसं त्यामुळे मोठी होतात. ऍब्सोल्युटली मोठी असतात त्याच्यामुळे. आणि मग काय होतं, जेव्हा इतकी मोठी माणसं म्हणजे आज इकडे उपस्थित असलेल्या निर्मितीताई असोत, उत्तम सिंग असोत, नैना मावशी असोत, ही जी सगळी सिनियर माणसं आहेत ना, ती तुमच्या गोष्टीतल्या बारकावे किंवा गमती जमती तुम्हालाच सांगून जातात कसं कसं आहे. एकदा त्यांना गोष्ट ऐकली, त्यांना गोष्ट आवडली, त्याच्यानंतर ते मला काही काही गोष्टी सांगत गेले की तू असा विचार कर, तू असा विचार कर. मला वाटतं आज जो काही सिनेमा चांगला असेल तो सगळा या माणसांमुळे आहे, की यांनी त्या पदोपदी वेळोवेळी मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातनं तो इंटरेस्टिंग होत गेलेला असेल. हा जर काही त्रुटी राहिल्या असतील तर मग मला त्या अजून इम्बाईब करून घ्यायला हव्यात. पण तो माझा प्रवास असेल, वैयक्तिक प्रवास असेल. अदरवाईज खूपच छान असतो हा सगळाच प्रवास, आणि तो अजून चालू आहे. म्हणजे मिक्सिंग आता सुरू आहे, तर ते मिक्सिंगला पण येऊन ती व्यक्ती 6 तास बसते, किंवा की सगळं करून झालंय, थिएटरला काय पोहोचणार आहे हे मला जाणून घ्यायचं. ते खूप असतं ना, ती थिएटरला काय, त्याच्यातलं टिंग टाक टूक ह्याच्यावरती अर्धा तास ती लोक डिस्कस करतात की ते देख वैभव फिल्म आहे. हे जे सतत त्यांच्यावरती संस्कार घडलेले असतात की हे एकदाच होणार आहे है ना, या एकदा होण्यासाठीची ही सगळी धावपळ आहे ना, दॅट मेक्स इट व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मग तुम्हाला कळतं की काही माणसं फक्त नावारीच नाही तर सर्वार्थाने उत्तम आहेत. ऋषी, पूजा आणि तुझी फ्रेश जोडी या निमित्तावर बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मला वाटतं फिल्म शूट सुरू असताना तुम्ही भन्नाट रील शूट केले होते. म्हणजे इन्स्टावरती आम्ही ते बघायचो, तुझे आणि पूजाचे खूप भारी भारी रील बघितले. त्यामुळे कसं वाटलं पूजासोबत काम करताना? आणि सेटवरती मस्त मी बघितलीच रीलच्या माध्यमातून. माझी आणि पूजाची याच्या आधी कधी ओळख नव्हती. म्हणजे आम्ही भेटलोच ते पहिल्या लुक टेस्टला भेटलो. आणि मला पण म्हणजे काय, आता तिने एवढे ह्याच्या आधी सिनेमे केलेत, अनेक जणांबरोबर काम केलंय, तिच्या ह्याच्या आधी पण अनेक हिरो होऊन गेलेत. तर मला माहित नव्हतं की हाऊ थिंग्स विल वर्क, कसं ते पुढे जाईल. पण पहिल्याच दिवशी आमची खूप चांगला आईस ब्रेक झाला. आम्ही खूप चांगले म्हणजे एक काय म्हणतात त्याला, आपण काम करण्यासाठी पहिला तुम्हाला तुमच्या को ऍक्टर बरोबर एक कम्फर्ट लागतो. त्यातून आम्हाला फिल्ममध्ये परफॉर्मन्स तर होताच, त्याच्यासोबत गाणं पण होतं एक, जे आम्ही चिकमंगळूरला जाऊन शूट केलं. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला असं वाटलं की पहिले आम्ही मित्र झालो ना, ही खूप चांगली गोष्ट झाली. कारण त्या प्रोसेसमध्ये होत गेलो असतो तर मग थोडा परफॉर्मन्स कदाचित 19-20 झाला असतं दोघांकडनं पण. तर थोडं एक काय त्याला शब्द आहे, असं थोडं रिजिडनेस येऊ शकतो त्या नात्यामध्ये, जो आला नाही. आणि तो स्क्रीनवर पण रिफ्लेक्ट होईल अशी मला खात्री आहे. ताई आणि पूजा दोघांसाठी आहे. 6 महिने झाले आता हा हे वर्ष सुरू होऊन. पण दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली का की सावंतांमध्ये कॉम्पिटिशन नसते अजिबात. आम्ही एकत्रित उतरलो एकत्र आलोय, चलो जो होगा चांगली कॉम्पिटिशन हेल्दी. कारण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही पण येत आहात. म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय असेल, अगं सुनबाई असेल, भागाबाई असेल, सुपर डुपर असेल, आता कब्बशी आहे. पूजाचे पण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आल्या. बरं, दोघींनी एक मात्र पाळलं की सिनेमे जरी बॅक टू बॅक येत असले तरी प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या कॅरेक्टर शेड्स वेगवेगळे आहेत. बरोबर. त्याबद्दल ताई. एक तर काय आहे की असं कोणीच, म्हणजे मला वाटतं तिने पण नाही ठरवून की मला तर या वर्षात एका पाठोपाठ एक सिनेमे करायचे, तसं काही झालेलं नाहीये. हे असं 2-3 वर्ष काय शूटिंग होऊन काही काही एक राहून मध्ये काही थांबलंच आहे, मग ते आलाच नाही सिनेमा, असं वगैरे होऊन त्या आता
मी तर ऑलवेज लकच मानते, त्यामुळे लकीलीच म्हणायचं की आता लकीली तर एका पाठोपाठ एक आलेले आहेत सगळे. आणि सगळ्यात आनंद मला तर या गोष्टीचा आहे की सगळे सुपरहिट झालेले हो आहेत. हो हो त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. म्हणजे त्या सिनेमांमध्ये म्हणजे क्षितिज पटवर्धन असेल, हेमंत ढोमे असेल, केदार शिंदे असेल किंवा समीर पाटील असेल, त्या लोकांची मेहनत फळाला आली म्हणून ते सिनेमे सुपरहिट झालेत. आणि आता तीच मेहनत वैभव चिंचाळकरांची फळाला येणार आहे. आणि आय होप की आमचा म्हणजे गणपती वैभवच्या 2 लकीच्या आहेत तुमच्यासोबत, बॅक टू बॅक हिट त्यांचे झालेत. तर मला त्याशिवाय उतरतच नाही मार्केट. मला तेच म्हणायचंय की अ, ब- ती इतके दिवस ते केलेल्याची मेहनत आता आमची फळाला येते, पण ती खरी मेहनत लिखाण आणि दिग्दर्शक या लोकांची आहे. त्यांनी जे काही विजन बघून त्यानंतर ते आणलेलं आहे, त्यात आम्ही कलाकार म्हणून एक छोटासा भाग आहोत. पण ते हे पण सुपरहिट हो अशी स्वामींकडे इच्छा आहे वा माझी. वा वा. पूजा सेम ताईंसोबत. काय आता बोलावं, अगेन ताई जसं म्हणाल्या तसं की ही आमची 3 वर्षांची मेहनत आहे. हे सिनेमे आम्ही खूप आधी शूट केले आहेत, ते थांबले, ते आता लकीली रिलीज होत आहेत. मी तुला आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण म्हणाले की मी कुठेही नकारात्मक सूर नाही लावणार आहे की अरेच्या एवढेच नाही. खूप कमी कलाकारांच्या नशिबी असं भाग्य येतं, इतके सिनेमे रिलीज होत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळत आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशनला निर्मिती कधीच नव्हती, कधी नसणारही आहे. तिच्या समोर आम्ही अगदी एवढूसे आहोत. आम्हाला अनेक वर्ष युग लागतील तिने जे काम केलंय तिथपर्यंत येऊन पोचायला. आणि तिच्या सोबत स्वतः ती वेगवेगळ्या सिनेमांमध्ये होती, मी वेगळ्या काही सिनेमांमध्ये होते. हे सगळे सिनेमे एकत्र करून दोघी एकत्र कब्बशीमध्ये ह्याच्यावर मोठं भाग्य मोठं काय भाग आहे. माझं. So, आणि yeah. अजून 6 महिने बाकी आहेत. गॉड नोज काय सरप्राईज असेल आज. हो, हो. काय माहिती कधी केलेले सिनेमे येतील पटकन तर तेही नाही माहिती. ते पूजाच्या सगळ्या दिग्दर्शकांना असं वाटत होतं की त्याच्या फिल्म मध्ये पूजा आहे. निर्मिती त्यांच्या सगळ्या दिग्दर्शकांना वाटत होतं की त्याच्याकडे निर्मिती ताई ती ताई आहे. आहे. मला माहिती आहे माझ्याकडे दोन्ही आहेत. म्हणजे तुमचं लक चांगलं आहे ना सर, दोघांना एकत्र आणून विजन. विजन. पूजा निर्मितीतील स्वभावाने प्रत्यक्षात प्रचंड गोड आहेत, पण पडद्यावर जे आता सासू साकारतात त्यात पण भाबडेपणा असतो. कुठेतरी कडक शिस्तीचे सासू त्यांनी साकारली आहे. तर कसं होतं त्यांच्यासोबत ट्युनिंग सेटवरती, कारण याच्यात पण आता सासू सुना आहेत की नाही ते पिक्चर बघितल्यावर कळेल, पण जी अट तू त्यांच्यासमोर ठेवली आहे, तर कसं ट्युनिंग दोघींचं सेटवर होतं? नाही रे, या सिनेमात कडक शिस्तीच्या वगैरे अशा नाहीत सासूबाई. मी जरा जास्त त्रास दिलाय अशा चिवित्र अटी टाकून की सासूबाई आणि माझी पत्रिका जुळली पाहिजे. पण खरंच तिलाही माहितीये माझं प्रचंड प्रेम आहे तिच्यावर. मला कधी काम करायला मिळालं नाही, कधी इंटरॅक्शन करायला मिळालं नाही, पण मला माहितीये की एक अशी व्यक्ती असते आपल्या आयुष्यात जी दूर असते, पण तिच्या नजरेत आपल्याला कळतं की तू बरोबर काम करतेस, तुझं केलेलं काम मला आवडतंय आणि तू भिड, मी आहे तुझ्या बरोबर. ती व्यक्ती म्हणजे निर्मिती सावंत होती माझ्यासाठी नेहमीच. एकतर आम्ही सेम गावच्या सिंधुदुर्गातल्या दोघी, ते एक वेगळं कनेक्शन आहेच आमचं. बट आईसारखं मानते मी तिला या इंडस्ट्रीतली. तसं माझी बोलायला खूप आई गोड आहे. कोणी असेल तर आई निर्मिती सावंत आहे. आणि चित्रपटात माझी सासू झाली होती. सॉरी, व्हॉट डिड यू आस्क? काय विचारलं आता तू? ट्युनिंग कसं होतं दोघींचं? नाही तुम्हाला हा ती तशी गोडच आहे असं म्हणाला, बाकी काय. हा, आणि ट्युनिंग क्रिएट करायला नाही लागलं आम्हाला काही. इट वॉज इनबिल्ड. इनफॅक्ट ह्यांना त्रास झाला की ह्या दोघींना जरा बाजूला करा, इतकं प्रेम दिशेला पण झाला नाही असेल, दिसायचं. कारण 2 सावन एकत्र आले होते. नाही नाही झाला मला त्रास, कारण फोटो कारण काय होतं आता तू आपल्या इंटरव्ह्यू नंतर फोटो जेव्हा आपण काढू त्याचं उत्तर तुला तेव्हा फोटो मध्ये दिसेल की आम्हाला तेव्हा त्रास का झाला याचा. हे गुपित मी त्या फोटोसाठी ठेवतो. बट आय एम क्वाईट पॉझिटिव्ह अबाउट हर. म्हणजे मला निर्मितीताईबद्दल फार पजेशन असं आहेच. आणि मध्ये तिने एक सिनेमा केला होता, त्यात कोणीतरी दुसरी होती सूनबाई तिची. तर हा, म्हणजे मला पॉझिटिव्ह झाले मी. माझ्या थांब, माझ्या सूनबाई आहेत, सॉरी माझ्या सासूबाई आहेत त्या. सो आय एम क्वाईट पॉझिटिव्ह अबाउट हर. निर्मिती तुम्हाला पण सेम की पूजा एवढ्या वर्षापासून आज इंडस्ट्रीत आहे, टॉपची ऍक्ट्रेस आहे, हिंदी असेल मराठी असेल, दोघं सिनेमांमध्ये तिने आपला ठसा उमटवला आहे, पण तरी सुद्धा खूप डाऊन टू अर्थ आहे.
आणि अशा खूप कमी अभिनेत्री असतात की जे एवढं मोठं वलय मिळून पण डाऊन टू अर्थ असतात. सो मला तुमच्या मते पूजा एक वाटतं अभिनेत्री नाही म्हणून नाही, माझं असं म्हणणं आहे की जेवढा माणूस वरवर जाईल ना तेवढा तो डाऊन टू अर्थ किंवा नम्र होत जातो. कारण त्याला कळतं की हे सगळं किती फोल आहे. मी पुन्हा एकदा म्हणते की हे सगळं किती क्षणभंगूर आहे हे त्या माणसाला कळतं, त्यामुळे तो आणखी आणखी नम्र होत जातो. आय डोंट नो कोण माणसं असतात जी वर गेल्यानंतर नसतात नम्र ते. पण म्हणजे मी पूजाचं तोंडावर कौतुक करतेच असं पण तिचं, पण मला काही सुनांनी मला असं सांगितलं, "हं, तिच्याबद्दल बोलतेस तेवढं, आमच्याबद्दल पण बोल." असं सांगितलंय मला काही सुनांनी. मग त्यांच्याबद्दल पण मी बोलते. पण ती खरंच खरंच उत्तम अभिनेत्री आहे. हो. उत्तम अभिनेत्री आहे ती. आणि ती खूप आधीपासूनच मला खरंच आवडत होती. ती म्हणते मी कधी सांगितलं नाही, पण मी असं सांगितलंय मी तिला 2-3 वेळा हां, की आवडतेस तू मला खूप छान. स्वतःला प्रेझेंट पण खूप छान करते ती आणि ते खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं. पूजा म्हणजे ना एक कंप्लीट पॅकेज आहे. डान्स, तुम्ही तिचा परफॉर्मन्स कधीही बघा, तिचा अभिनय तिचा बघा, तिच्या ती देत असलेले लुक्स बघा किती सुंदर असतात आणि सगळं स्विफ्टली होतं तिचं. ते कुठेही आव आणत नाही किंवा कुठेही काही करावं लागत नाही तिला. ते असं छान फ्लो मध्ये सगळ्या गोष्टी असतात. आणखी एक गोष्ट, तिच्या माझं तिच्या बाबांशी हे होतं, नातं होतं. आमच्या विच्छा माझी पुरीकरामध्ये विलास काम करायचे. तर म्हणजे आमचं तेव्हाच आहे ते रिलेशन. तिने जेव्हा मला सांगितलं ते, मग आणखी जवळ आली ती माझ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, ती सावंत आहे, मी सावंत आहे. आणि दोघी कोकणातल्या आहात. दोघी तर कोकणातले सगळ्यात आहोत. जास्त फूडी कोण आहे कोकणातलं म्हणजे दोघी? दोघी फूडी होतात. दोघी फूडी आहोत, फक्त ती फूड खात नाही. नाही, मला काही लोक खाऊ देत नाहीत. काही लोक बर. जेव देत नाहीत मला. खरं आहे. हो, तिला या- म्हटलं तुझे पोळी पण आहे तो पोळी ठेव. हे असं काही नाही आमच्या फिल्म मध्ये. असे विनोद नाही आहेत आमच्या film. म्हणून आता तिकडे सगळं सकाळसाठी छान असेल. हा हा. वैभव सर, सध्याच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून ही गोष्ट तुम्ही गुंफली आहे. आताचे जे युवक असतील किंवा युवती असतील, तर मॅरेज लग्नाबद्दल प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. तर आताची जी तरुण पिढी आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारी फिल्म आहे का? हो, ऑफकोर्स आहे. नाही, कारण मी ते म्हटलं की हे आपण टॅग्स खूप लावतोय प्रत्येकाला. ते झेनजीच्या नावाने तर खूप टॅग्स बघतात त्यांना. असं नाही, मला प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येक मुलगी ही त्या म्हणजे लग्नाच्या ह्याच्यावरती जेव्हा जाते, बोहल्यावरती चढते, तेव्हा ती सुखी संसाराची स्वप्नच बघते. दुसरं काय असूच शकत नाही ना त्यावेळेला. असं कुठलंच गोष्ट नाही की अरे मला हे नकोय ते हवंय. असं काही कोणाला ड्रामा नकोय. प्रत्येकाला ते छान गुलाबी स्वप्नच हवंय. त्यातलं ते कौलारू घरच हवंय, है ना. गोड गुलाबी थंडी आणि दुःखाची चादरच हवी प्रत्येक मुलीला, रादर मुलाला सुद्धा. जेव्हा एवढं सगळं ठरवून ते लग्न करतात तेव्हा त्यांना ते चित्र सुंदरच पूर्ण करायचंय. बरोबर. आता ते करताना मग लिव्हिंग सारखी गोष्ट असेल की ते तावून सुलाखून बघतायत, किंवा ह्याच्यातल्या नायिकेची जी अट असेल ती सगळी ह्याच्यासाठीच आहे की ह्याचा शेवट गोड व्हावा. ना हा प्रवास जो आहे, आणि नुसता शेवट नाही तर अख्खा प्रवास सुरळीत व्हावा, ही आपल्या प्रत्येकाची इच्छा असूच शकते ना. त्यामुळे जनरेशन हे जे नवीन आलंय त्यांना सुद्धा तेच करायचंय. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला लग्नच करायचं नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढते असं आपल्याला वाटत असताना प्री वेडिंग फोटोशूटची संख्या 5 पट वाढते ना. हो. त्याचं तर आपण काय म्हणजे अरे ते प्री वेडिंग आहे त्यांचं म्हणजे आधीच्या बायकांचं होत होतं. त्याच्यानंतर आता यांना प्री वेडिंग पासून उत्साह आहे, म्हणजे उत्साह आहे. ठीक आहे, त्या उत्साहाला एक प्रॉपर दिशा मिळाली, त्याला व्यवस्थित खत पाणी घातलं आणि त्या कुटुंबाचं अख्खं कोंदण त्याला मिळालं, तर ते तुमचं चित्र छानच होणार आहे. शेवटी आपण थोडस भारतीय मेंटॅलिटीतली माणसं होत ना, ती कुटुंब व्यवस्था आपल्याकडे वर्षानुवर्ष इम्बाईब झालेली आहे. ती अशी काय नाही म्हणून पटकन अशी झिडकारता येणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा म्हणजे दिग्दर्शक म्हणून किंवा सिनेमाचा भाग म्हणून नाही, की सहकुटुंब या, खरंच कुटुंबाला घेऊन या.
कौटुंबिक सिनेमा जे आपण म्हणतो ना की पूर्ण सिनेमा हा कुटुंबानी तो काय फक्त नंतर इंटरव्हलला पॉपकॉर्न खाता येईल म्हणून नसतो. कौटुंबिक सिनेमा तो जो तुम्ही संपूर्ण कुटुंबाबरोबर बघाल आणि तो संपूर्ण कुटुंब तुम्ही घरी जाताना तुमच्यावर थोडा वेळ का होईना तो कॅरी कराल, तो कौटुंबिक सिनेमा झाला. हे मी नक्की सांगू शकतो की कब्बशी हा कौटुंबिक सिनेमा आहे, हा तुम्ही कॅरी करू शकाल. आणि वेळ प्रसंगी मध्ये मध्ये तुम्हाला याच्यातल्या काही काही गोष्टी आठवतील आणि कदाचित तुम्हाला त्याच्यातनं फायदाच होईल. म्हणजे ते पूजा आणि ऋषी तिघांसाठी प्रश्न आहे की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. बऱ्याचदा आपण गेल्या काही वर्षात बातम्या बघतोय की लग्न संस्था असतील किंवा युवकांचे लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, त्यामुळे बऱ्याच कुटुंबांमध्ये कलह निर्माण होतात किंवा अनेक काही गोष्टी घडतात. तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र कुटुंब पद्धती असेल किंवा आपल्या आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, त्यातून काही प्रबोधन किंवा काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का? हो हो हो, नक्कीच आलेलं आहे. म्हणजे मला असं नेहमीच वाटतं की कुठलंही मनोरंजनाचं माध्यम किंवा नाटक असेल, सिनेमा असेल, सिरियल असेल, त्याने पिढी बदलणार नाहीये, पण एका माणसाच्या मनात जरी हा विचार जर आला की अच्छा, या सिनेमात हे जे सांगितलं हे खरं करून बघायला हवं, तरी मला वाटतं की भरून पावल्यासारखं असतं. या सिनेमामध्ये पण, कब्बाशीमध्ये पण अ, असा काहीतरी तुम्हाला मेसेज कोणी देत नाहीये, पण जे हिडन मेसेज असतात ना, फॅमिली बरोबर हम्म, आपण कसं राहावं किंवा नवरा बायकोचं रिलेशन कसं असावं, सासूने सुनेला समजून कितपत घ्यावं, सुनेने सासूला समजून कितपत घ्यावं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. याच्यात तुम्ही मोठा मेसेज काही दिला तर लोकांना आवडणारही नाही आणि त्यांचं मनोरंजन नाही होणार. आम्हाला शिकवू नका शहाणपणा असं पण म्हणतील लोक. सो हे छोटे छोटे जे मेसेज आहेत ना, हे करेक्ट त्या त्या वेळेला पोहोचलेले आहेत. आणि म्हणून मी म्हणते की हा सिनेमा म्हणजे हा जे वैभव म्हणतोय तो, सहकुटुंब बघा. सहकुटुंब बघितलं की तुम्ही असं असं कराल, एकमेकांना नक्की कराल की हे हे खरं आहे किंवा ह्या गोष्टी आहेत. तर हा सिनेमा तसा आहे, सगळ्यांनी एकत्र मिळून बघावं आणि मग त्यातून जाताना काही घेऊन जाता आलं तर घेऊन घेऊन जा. जा. पूजा. आजकालचा जो स्त्री वर्ग आहे ना, त्याचं कुठेतरी प्रतिनिधित्व माझं कॅरेक्टर करत आहे. कारण जी एक चिवित्र अट आहे, तिचं असं म्हणणं आहे की सासू बरोबर माझी पत्रिका जुळली पाहिजे. तर मला असं वाटतं, ज्या मुलींना आज लग्न करायचंय, ज्यांच्या लिस्टमध्ये लग्न हा एक आहे बकेट लिस्टमध्ये, तर त्या मुलींना खरंच लग्न करायचंय, तर त्यांनी ही अट का टाकली आहे? कारण तिला सासू बरोबर जुळवून घ्यायचंय, सो दॅट जो काही संसार आहे तो छान सुखाने असा होईल. एवढंच त्याच्या मागची एक माफक अशी एक काय म्हणतात अंडरलाईन लाईन आहे की लग्न करायचंय, ते छान सुरळीत व्हावं म्हणून ही अट आहे. सो आत्ता ज्या ज्या काही मुली आहेत, ज्या स्वावलंबी आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, पण लग्नही करायचंय, छान संसार करायचा आहे आणि फॅमिली मोठी करायची आहे, त्यांचं प्रतिनिधित्व कुठेतरी माझं कॅरेक्टर करतं. त्यामुळे त्या सगळ्यांना कुठेतरी हे रिलेट होणारच आहे ऑफकोर्स. ऋषी. असं म्हणतात ना की घरातली बाई किंवा घरातली आई खूप स्ट्रॉंग असली की ती अख्ख्या लोकांना जोडून ठेवते. तर मला असं वाटत नाही की कुठली मराठी फिल्म ह्या लाईनला टच करते, पण आमची फिल्म त्या लाईनला टच करते. कारण ही जी आई आहे तिने तिच्या मुलाचा संसार चांगला होण्यासाठी किंवा त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या येण्यासाठी काय तिची विलपॉवर लावून आणि किती त्याचं आयुष्य चांगलं होण्यासाठी आणि दुसऱ्याचं आयुष्य चांगलं होण्यासाठी ती पण निस्वार्थी झाली ना. ती निस्वार्थीपणे ते म्हणते की माझं काही झालं तर झालं, पण तुझं आयुष्य चांगलं झालं पाहिजे. सो ती त्या मला असं त्या खमक्या मराठी बाईची मला ती गोष्ट जास्त वाटते याच्यापेक्षा. आणि दुसरा अँगल त्याचा असं आहे की मी आता सासू सून आणि मध्ये पडतो त्यांच्यात तो नवरा किंवा तो मुलगा. सो असे अनेक जण आहेत अजूनही की जे खूप अरेंज मॅरेजेससाठी प्रयत्न करतायत. त्यांना मुलींची स्थळं येत आहेत, काही स्थळं तुटतायत, काही जण जमतायत, पण अनेक असा वर्ग आहे मुलांचा की ज्याची स्थळच जमत नाहीये. कारण कदाचित मुलींच्या अटी जास्त आहेत, कारण पर्सेंटेज मध्ये मुली जास्त आहेत, मुलं कमी आहेत. पण त्या वर्गाला पण मी रिप्रेझेंट करतो या फिल्ममध्ये. त्यामुळे अशा एका मुलाला की ज्याने अरेंज मॅरेज करून त्याचं लग्न झालेलं आहे किंवा अरेंज मॅरेज करायचंय, त्याला पण ही फिल्म बघायला प्रचंड आवडेल. त्यामुळे दोन्ही यंगस्टरसाठी पण आहे आणि माझ्या आई बावडलांच्या कॅटेगरीच्या एज कॅटेगरीसाठी पण ती फिल्म आहे. बरं, एक प्रश्न असा की हिने अट ठेवली आहे त्यांच्यासमोर, होय. तर
कोणाला सपोर्ट करशील? तुझं फेवरेट पर्सन कोण आहे? पूजा का निर्मिती ते पिक्चर मध्ये कॅरेक्टर? सिनेमामध्ये पण सपोर्ट मध्ये काय सिनेमा सांगू तुला फेवरेट पर्सन असं विचारतो मी. त्या सिनेमा कुठे आला? नाही सिनेमातलं विचारलं ना. सिनेमातलं विचारलंस ना मग कोण? पूजा. कोण फेवरेट? म्हणजे फिल्म मध्ये विचारतोय तू का इन जनरल दोघी रे. सावंत माझं उत्तर याच्यावर. निर्मिती सावंत आणि पूजा सावंत असं नाही. माझं उत्तर आहे सावंत. दोघी. दोघी. आणखी आणखी म्हणजे आणखी कोणी सांगत नाही ना? नाही आहे का? नाही. आहे का? गणितं सुरू झाली पण हा का लास्ट ती काय झालं झऱ्यामध्ये तिने कडा पटकन टाकला. तो लोक आता शोधत बसणार आहेत. बाकी काही नाही. खूप प्रश्न पडले. घरी गेल्यानंतर पुण्याला शोधायला पूजा, जसं आता ऋषी मगाशी म्हणाला, आजची जी जेनजी पिढी त्यांचा लग्न संस्थेवर विश्वास नाही. बऱ्याचदा असं होतं करिअर असेल किंवा अम्बिशन्स मोठं असेल तर लग्न संस्थेवर विश्वास नसतो आणि बऱ्याच गोष्टी त्यामुळे विपरीत घडतात किंवा काहीतरी होत आपण वाचतोच. पुणे, मुंबई ज्या मेट्रो सिटीज आहेत, नाशिक, नागपूर, याच्यात डेली अशा बातम्या आपल्याला बघायला मिळतात. तर या जेनझीला तू काय सांगशील की ज्यांचा लग्न संस्थेवर विश्वास नाही? कारण सिनेमा मुळातच एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करणार आहे. तर ॲज अन ऍक्ट्रेस, ॲज अन पब्लिक फिगर म्हणून तू काय सांगशील यांना जेनझीसाठी? मगाशी जसं सर म्हणाले ना की जेनझीच्या नावाखाली खूप काही असे नकारात्मक विधान लोक करतायत की रे जेनझीचा फॅड अँड ऑल दॅट. इनफॅक्ट मला वाटतं की नवीन पिढी जी आहे ना ती खूप क्लिअर आहे त्यांच्या विचारांच्या बाबतीत. त्यांना माहिती आहे मला एक्झॅक्टली काय हवंय आणि काय नको आहे. बरं काय नको आहे हे समोरच्याला हर्ट न करता ते बिनधास्तपणे सांगतायत की बघ मी तुला आधीच सांगितलंय मला हे नको आहे. काही जणांचा लग्न संस्थेवर आता विश्वास नाही आहे, ह्यात चुकीचं मला काही वाटत नाही, कारण हा काळातला झालेला बदल आहे. अनेक वर्षांपूर्वी लव्ह मॅरेजला पण एक धाडस बोललं जायचं की अरे बापरे तू लव्ह मॅरेज केलं. आज नाही, आज प्रश्न खूप वेगळे आहेत. आज पालक स्वतःहून जोडप्यांना म्हणतात की एक काम करा, तुम्ही एकत्र आधी राहून बघा, मग बघा ना लग्नाचं डिसिजन घ्यायचं की नाही. हे पालकांकडून येत आहे. हा पण एक मोठा झालेला बदल आहे. त्यामुळे लग्नाचं जे कंपल्शन होतं ते आज नाहीये, ज्यात अयोग्य असं मला काही वाटत नाही. ज्यांना लग्न करावं असं वाटतंय कारण त्यांची तयारी आहे एका माणसाला आयुष्यभराची कमिटमेंट द्यायची, ती जर तुमची तयारी असेल तुम्ही तरच लग्न करा. ती जर तयारी नसेल तर दॅट्स ऍब्सोल्युटली फाईन, लग्न नका करू. ग्रेट. वैभव, शेवटचा प्रश्न परवाच पूजेला मी विचारला होता, मला याचं उत्तर तुमच्याकडनं पण जाणून घ्यायचंय. एकाच दिवशी 3 सिनेमे येतात, परत तेच वर्षानुवर्षापासून सुरू असलेलं आहे. दर 4 सिनेमे 5 सिनेमे. बरं 3 सिनेमे वेगळ्या विषयावरचे आहेत, बजेट वाईज चांगले, कास्ट उत्तम आहे, तर 2 सिनेमाचे पूजाचेच आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की हे टाळता येऊ शकतं का? आपसात जर का आपण संवाद ठेवला निर्मात्यांनी एकमेकांशी, डिस्ट्रीब्युटरने एकमेकांशी, ते टाळता येऊ शकतं का? नाही, टाळता नाही येणार. व्हेरी फ्रँकली त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, एवढंच आहे. कारण ते अतिशय सिंपल गणित आहे की महिन्याला 4 शुक्रवार आहेत ना, 12 चौक 48, ऑन अन ॲव्हरेज 48 ते 52 याच्यामध्ये ते शुक्रवार येणार आहेत तुमचे. आणि सिनेमेचे निर्मितीचं जे प्रमाण आहे ते ह्याच्यापेक्षा तिप्पट चौपट आहे. आणि प्रत्येक जण जो सिनेमा निर्माता जो आहे त्याच्या मागचा दिग्दर्शक आहे, त्या प्रत्येकाला वाटत असतं की आपला सिनेमा आहे त्यांनी सिनेमागृहाचा त्याच्या वाटेला तो दिवस उजाडावा. त्यामुळे ते टाळता कसं येईल? पूर्णपणे ते टाळता येणं शक्य नाहीये. हा, एकमेकांशी बोलून संवाद साधून जॉनर तुम्हाला ठरवता येतील, अजून बारीक सारीक गोष्टी काही तुम्हाला करता येतील, डिस्ट्रीब्युशनचे प्लॅन्स तुम्ही बनवू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की हा सिनेमा आहे हा थोडासा शहरी भागात जास्ती वर्क होणार असेल तर मग शहरी भागातला एरिया त्याच्यासाठी सोडून, पण ते खूप म्हणजे असं एका इंटरव्ह्यूत पटकन सांगावं इतकं ते सोपं नाहीये. हो, मी तेच म्हणलं वर्षानुवर्ष सुरू आहे. हो, ऍब्सोल्युटली वर्षानुवर्ष सुरू आहे. पण मी तेच म्हणलंय की बरं काय होतं, आपण आता एका दिवशी 2 दिवशी ते म्हणजे मराठी सिनेमांचं फक्त करतो, मग ते हिंदी सिनेमे आहेत, त्याच्यात तामिळ सिनेमे आहेत, त्याच्यात इंग्लिश सिनेमे आहेत, गुजराती सिनेमे आता चांगला जोर धरतायत. शेवटी सिनेमे ते सगळे सिनेमेच आहेत, प्रत्येकाला वाटतच आहे ना. तुम्ही हे एवढंच असू शकतं की तुमचा सिनेमा इतका दणदणीत करा की त्याच्यामुळे दुसऱ्या सिनेमाला विचार करावा लागेल. आणि ओव्हरऑल हे जर सिनेमा दणदणीत करण्याच्या प्रमाणाकडे जर जास्त लक्ष दिलं तर मला वाटतं मग जी कॉम्पिटिशन येईल ना ती मजा निर्माण करेल. लोकांना काय मग
डिपेंड्स ना, म्हणजे मग 4 दिवस मला बाहेर जायचं याच्यापेक्षा या महिन्यातले येणारे सगळे सिनेमे रिलीज झालेले आहेत ना ते मला बघायचे, मी बजेट तिकडे वळवतो, असं होऊच शकतं ना. पण हा सगळा खूप वेगळा विचार आहे त्याच्या मागचा. पण व्यवसाय आहे आणि व्यवसायात थोडस निधाऱ्या छातीने बाहेर पडणं गरजेचं आहे. असं ही कॉम्पिटिशन आहे, तो प्रॉब्लेम आहे, हे सगळं कशासाठी करायचं? तुम्ही करा दडकवून. असेल तुमच्या नाण्यात म्हणजे बाजू जोरदार असेल, तुमच्या नाणं चालणारं असेल नाणं तर खणखणीत असेल तर खणखणीत असेल तर चालेल, नसेल तर ते खणखणीत कसं करायचं ह्याचा विचार करूया ना. नाहीतर मग आपलं चित्रपट सृष्टी आमची अस्थिर विस्तीर बोलण्यात काय अर्थ आहे? ते फक्त मुलाखती पुरतं आहे, अस्थिर आपल्याला माहितीये, मग करूया तसं काम ना. ते अस्थिरतेच्या गमजा मारायच्या आणि मग स्थिरता शोधायची, हे जरा गडबड आहे. चलो, थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि 19 तारखेला फायनली 19 जून. जून. सो विश ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सो मच.